तर पुणे महापालिका निवडणूक भाजप या ठिकाणी संकल्पपत्र घेऊन पुणेकरांच्या भेटीला येणार आहे। भाजप देखील पुण्यात आज जाहीरनामा प्रसिद्ध करेल। पुढच्या काही मिनिटात हा जाहीरनामा सादर होण्यास सुरुवात होईल। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी या सगळ्या संदर्भात आपण पाहणार आहोत, पण थेट जाऊया त्यापूर्वी पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आपण पाहतोय की या ठिकाणी भाजप पुढच्या काही मिनिटात संकल्पपत्र घेऊन पुणेकरांच्या भेटीला येत आहे। लागवी आपण पाहिलं तर सकाळी हा सगळा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। राज्याचे जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। परंतु आपण पाहिलं की गेल्या 4 दिवसापासून अजित पवार जे आहेत ते भाजपला टार्गेट करत आहेत। भाजपच्या शहराचा कारभारी बदला, सत्ता माझ्या हातात द्या, असं त्यांचं सध्या आपण वेगवेगळ्या सभेमध्ये भाषण ऐकत आहोत। आपण पाहिलं तर एकीकडे शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे, असं सुद्धा अजित पवार या सगळ्या भाषणामध्ये टीका करत आहेत। आणि दुसरीकडे पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये शहरामध्ये जी कोयता टोळी आहे त्या कोयता टोळीचा मी बंदोबस्त करतो, असं सुद्धा अजित पवार आपल्या भाषणामधून सांगत आहेत। आणि वेगवेगळे प्रश्न घेऊन जे आहेत ते अजित पवार आपली भूमिका मांडत आहेत। आणि या सगळ्या प्रश्नाला काउंटर जो आहे तो भाजपचा जाहीरनामा नेमका काय असेल हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। चंद्रशेखर, खरं तर अगदी थोडक्यात सांगा, सकाळी 8 वाजता हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता। किती वाजता हा जाहीरनामा आता प्रसिद्ध होणार आहे? या सगळ्याला नेमका विलंब का होतोय? काय नेमकी कारण आहेत? नक्कीच लागवी 11:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील सदाशिव पेठमध्ये असलेल्या भारत भवन या इमारतीमध्ये त्यांचा जाहीरनामा जो आहे तो भाजपचा प्रसिद्ध होणार आहे। जो विलंब होत आहे त्यामध्ये आणखीन काय महत्त्वाचे पुणेकरांना आश्वासन किंवा काय वचन देता येतील, त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते दाखल करता येतात का हे पाहणं, हे त्याची तयारी सुद्धा जी आहे ती सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत अजित पवार ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं भाजपला पूर्णपणे या ठिकाणी घेरलेलं आहे। बालवडकर जे आहेत, अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलं जात आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शहरातील उपनगरामध्ये राष्ट्रवादीची ताकद फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। एकंदरीत या सगळ्याला काउंटर म्हणून भाजप काय जाहीरनामा प्रसिद्ध करतंय हे पाहणं महत्त्वाचं असं आहे। सकाळी 11:30च्या सुमारास हा सगळा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध होणार। चंद्रशेखर, मुद्दा लक्षात येतोय, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।